महाड तालुक्यातील तळी एक दुर्घटनेला 5 वर्ष उलटून गेली तरी अद्यापही दरडग्रस्तांना राहण्यासाठी चांगल्या पद्धतीचे घरे मिळाली नाहीत। 22 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यातील तळीये येथील दरड कोसळून 87 जणांचा निष्पाप बळी गेला होता। या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तळीये येथील सर्वच वाड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय। याकरिता शासनाने महाडाच्या 271 घरांना मंजुरी दिली असता यापैकी 71 घरे पूर्ण झाली आहेत। मात्र नवीन बांधण्यात येणारी सर्व घरे निकृष्ट दर्जाची असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। जर लवकरात लवकर संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारांवर योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या काही दिवसात प्रांत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा माजी उपसरपंच महेश मस्के यांनी दिला आहे। थेट आरोप असा आहे, मी महेश रामचंद्र मस्के, माजी उपसरपंच, माझा थेट आरोप असा आहे, साटेक माडा कंपनी आणि साटेक कंपनी ह्या दोन्ही कंपनीवरती असं शासनावरती माझा आरोप आहे की जे काम चाललंय दोघांच्या संगम मताने काम चाललेलं आहे ते बोगस प्रकारे काम चालू आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी हे काम चालू आहे। मी वारंवार तक्रार करत असताना सुद्धा तशीच कामं चालू आहेत। कामं अशी चालू आहेत की पत्रा न पडता फॉल सिलिंगचं लादी काम हे सगळं बोगस प्रकारे काम चालू आहे। मी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टायमाला सांगितलेलं आहे की हे काम थांबवा, पूर्णपणे कामं करा, व्यवस्थित करा, तरी सुद्धा शासनाचा ह्याच्यात गैरवापर करून ते पुन्हा तेच कामं करत आहेत। ह्याच्यामध्ये माडाचे इंजिनियर, साटेक कंपनीचे सब कॉन्ट्रॅक्टर साटेक कंपनी आहे, ते फक्त आणि फक्त त्याच्यावरती पातन घालत आहेत, बाकी काही करत नाहीयेत। माझी तक्रार एकच आहे, प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस, वाटल्यास मी कलेक्टर ऑफिस पर्यंत जाणार आहे। ह्याचं कारण एक की हे कुठल्याच गोष्टीची दखल घेत नाहीत। जर त्यांनी दखल घेतली नाही तर मी प्रांत ऑफिसच्या समोर काही दिवसामध्ये उपोषणाला बसत आहे, हे माझं सांगणं आहे।